बदलापूरमध्ये ज्या शाळेमध्ये ही घटना घडली ती शाळा भारतीय जनता पक्षाशी संबंधित आहे. दुर्दैवानं ही दुसऱ्या कोणत्या पक्षाशी संबंधित असते, म्हणजे ते ट्रस्टी असतील, संस्थेचे चालक असतील, काँग्रेस, शिवसेना, आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस, अन्य कोणी, तर देवेंद्र फडणवीस आणि त्यांचं महिला मंडळ हे त्या शाळेच्या पायरीवर जाऊन फटकल मारून बसलं असतं, बोंबा मारत. आता गेले का? नाही. किंवा मधल्या काळामध्ये योगींचं राज्य जे सुरू आहे, बुलडोझर राज्य, तसे काही ठिकाणी अशा गुन्ह्यानंतर बुलडोझर चालवण्याचं काम मिंदे सरकारने केलं. मग हे बुलडोझर बदलापूरला का नाही गेले हा एक प्रश्न आहे. मी असं म्हणत नाही की बुलडोझर गेलेच पाहिजे, पण तुम्ही यापूर्वी अशा गुन्ह्यात जरब बसावी म्हणून बुलडोझर चालवलेत त्या जागांवर. जनतेचा काल उद्रेक होता आणि याला पब्लिक क्राय म्हणतात कायदेशीर भाषेत. आणि जेव्हा जेव्हा असा पब्लिक क्राय झाला तेव्हा त्याची दखल न्यायालयानं घेतलेली आहे अनेक प्रकारात. मग कालच्या पब्लिक क्रायची दखल सर्वोच्च न्यायालयानं का घेतली नाही? कलकत्त्यातल्या घटनेची दखल सर्वोच्च न्यायालय घेतं, कारण तिथे ममता बॅनर्जीचं सरकार आहे. इकडे पब्लिक क्राय कलकत्त्यापेक्षा जास्त होता काल, पण त्या चिमुकल्यांचा आक्रोश, पब्लिक क्राय हा न्यायालयाचे कानाचे काल पडदे फाडू शकला नाही. देवेंद्र फडणवीस यांनी SIT स्थापन केली अशी घोषणा केली. काय गरज आहे? आरोपी पकडलेला आहे ना, पोलिसांनी तपास केला आहे ना. SIT हा शब्द त्यांच्या तोंडात शोभत नाही. आणि म्हणून बदलापूरमधल्या जनतेनं जो आक्रोश केला तो मिंदे सरकारविरुद्ध होता, तो प्रधानमंत्री मोदींच्या वृत्तीविरुद्ध होता की हे सरकार लैंगिक शोषणाच्या प्रकरणात, बलात्काराच्या प्रकरणात काही करणार नाही आणि शेवटी गुन्हेगारांना वाचवलं जाईल. या उद्रेकातून जर लोक रस्त्यावर उतरले असतील तर तुम्ही त्या लोकांना गुन्हेगार ठरवता, त्या लोकांवर खटले दाखल करता. काय करताय तुम्ही? महाराष्ट्राची अब्रू काढताय.